नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि नवीन असायला स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती. आणि आता आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. सो आजच्या डेली रुटीन मध्ये तुमचं स्वागत आहे. सो आता 8 वाजलेत. ऍक्च्युली मला थोडासा लेट झाला आज उठायलाच होत नाही. जाऊ दे. आता 8 वाजलेत आणि मी ऍक्च्युली 7 सव्वा 7 पर्यंत खाली वॉकला जाते, पण आता 8 वाजलेत तर आलीच. मी ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते. कालपासून ही भैया माझ्या गॅलरीमध्ये आहे. मला असं वाटलं ती अडकली आहे, पण नाही. हे बघा तुम्ही. व्हिडिओज नाही चालू. हा बघा, हा तो आहे, ही ती आहे आणि अजून एक ग्रिलच्या बाहेर आहे. सीन कसा माहिती, मला असं वाटलं कालपासून की आहे ना ही अडकली आहे. आणि मी जशी बाहेर जाते ना तशी ती अशी आहे ना स्वतःला आदळा आपट करते, म्हणून मी बाहेरच जात नाहीये. शोधतात ती लोक खाली उतरू. ही लोक लपाछुपी खेळतात इथे. मला असं वाटलं की ही अडकली आहे, पण ही अडकलेली नाहीये. ह्यांची मजा मस्ती चालू आहे आमच्या गॅलरीमध्ये आणि आम्ही जातोय बाहेर तर इकडून तिकडून आपटा आपट करतायत. मला तर असं वाटतं ह्यांचीच मारामारी चालली आहे. एक पण चावी नाही आपली. मला नाही माहिती आता. अजून छोटी. सो मी मगाशी तुम्हाला दाखवलं की मी उठली होती. मी योगा करणार तेवढ्यात बाहेर जो गॅलरीमध्ये जो काय प्रकार चाललेला त्यांना बाहेर काढायला मला 1 तास लागला. सो त्यांना आता बाहेर काढलं, कारण ते त्या लोकांनाच इथे प्रॉब्लेम झाला असता. कंप्रेसर गरम होतो, पण मग मी म्हटलं की इथे तिथे आदळ आपट करणार, स्वतःलाच लागून घेणार, त्यापेक्षा आपण त्यांना बाहेर काढूया. मला त्यांना तिथे ठेवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, बट कंप्रेसरमुळे मला त्यांना काढावं लागलं. सो मी आता इथे पोहे बनवलेत आणि मी आता नाश्ता करते. डेंजर गरम होतं आहे. मी आता चपाती आणि बेसनच्या पिठाचा पोहा बनवला. आता मी जेवणार आहे. अजून आमचा तसा काय प्लॅन नाही झाला, पण मी विचार करते की संध्याकाळी बाजारात जाऊ. थोडंसं काम आहे बाजारात. आता मी छानपैकी पोहा बनवणार बेसनचा आणि चपाती. असलं बेकार गरम झालंय, पूर्ण भिजलीये मी, पूर्ण आंघोळ केलीये पुन्हा. आता मी असा विचार करते पुन्हा एकदा आंघोळ करू, कारण एवढं मला घाम आलाय. आणि इथे समर थिंग्स बॉटल भरायचं काम चालू आहे. भाईचा उघडे आहेत म्हणून मग मी दाखवलं नाही जास्त. चला आता मी छान जेवून घेते. ऑलरेडी 2 वाजून गेले. हो, संध्याकाळचा टायमिंग. ही बोलते की मी काय खात नाही बाहेरचं. हे बघ समोसे कसे ठुसतीये. हे बघ बा समोसे खात. आम्ही आता मस्त इव्हनिंग टाइम स्नॅक्स एन्जॉय करणार आहे. आम्ही छानपैकी एक रील बनवली, ती मी उद्या अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर आता आमचा असं डोक्यात प्लॅन चालू आहे की घरी पिझ्झा बनवायचा आहे. तो पण वीटच्या बेसवाला, म्हणजे गव्हाच्या पिठाचा बनवायचा आहे. तर आम्हाला थोडंसं सामान आणायला जायचंय. हळूहळू खा, कोण तुझा समोसा घेत नाहीये. आम्हाला पिझ्झाचं सामान आणायला जायचंय, मग आता आम्ही ते आणायला जाऊ. बेसिक सामान कॅप्सिकम आणि अनियन तर घरी आहेच.
बाकी असं काय जागरू मागरू नाही करणार आहे. सो बघूया आता आम्ही. क्या बोलता बनता है पिज्जा बनाने का है? पिझ्झा. मम्मी तू खाणार आहेस ना पिझ्झा? माझ्या मम्मीला पिझ्झा हवा असतो बिना चीज वाला. हा कुठून आणून द्यायचा ते मला फक्त कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मार्गारिटा मध्ये पण चीज येतो. सगळ्यामध्ये चीज असतो, हिला बिना चीजचा पिझ्झा कुठून आणून द्यायचा आम्ही? ए ए ते फक्त मीच करू शकते चावायची कामं. बड़ा हरामी हो बेटा. बोल बोल. केवढं ते प्रेम आहे बाप रे. केवढं केवढं प्रेम आहे. मम्मी बोल काहीतरी. खूप छान वाटतंय. काय वाटतंय? मस्त मस्त परत बोल. मस्त वाटत. मॉलिश. मोले मम्मी गा कर. आवाज बाईचा कसा येते परत कर. बेसरी कोकिळा. मला ना सध्या याचं खूप वेड लागलोय. काय प्रोग्रामचं नाव आहे? ठरलं तर मग. शिक्षा मी तुला देणार आहे. दिली आपल्याला, पण तू त्याची बूज राखली नाहीस ही त्याची शिक्षा. माझ्या सासू सोबत मला पण वेळ लागलाय बघ. बघत कधी ती बघत असते त्याच्यासोबत मला पण लागली सवय हे बघायची. पिझ्झा बनला जातोय. पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. भाज्या अशा स्टर फ्राय फक्त करून ठेवल्यात. ॲक्च्युली थोडंसं पीठ होतं चपात्यांचं, पण मी विचार केला की गव्हाच्याच पिठाच्या बनवू. सो मी आता इथे बेस बनवून घेते. काहीच नाहीये, नॉर्मल जसं चपात्यांचं पीठ असतं ना तसंच बनवलंय. काही ईस्ट नाहीये, दही नाहीये, काहीच नाहीये. घरी जास्त काही भाज्या नव्हत्या म्हणून मी शिमला मिरची आणि कांदा फक्त स्टर फ्राय करून घेतला. तर इथे हा बेस असा बनवून घेते. याला असे टोचे मारलेत मी थोडे. झालं काय नाही. मी असे बेस बनवून घेतले. थोडेसे जास्त पातळ नाहीत, जास्त जाड नाही आहे. त्याला असे टोचन मारले आणि व्यवस्थित शेकवून घेतले. कारण आता ते मी डायरेक्ट ओव्हनमध्ये टाकणार आहे, आता तव्यावर नाही करणार आहे. सो आपल्याला ते व्यवस्थित असे कपड्याने शेकवून घ्यायचे. आता काय नाही, आता ह्याच्यावर फक्त मेयोनीज, पिझ्झा पास्ता सॉस आणि शिमला मिरची आणि कांदा टाकणार आहे. बाकीचं काय आहे नाही घरी, सो आम्ही तेच टाकणार आहे बस. आणि ओव्हन मध्ये गर्र गर्र फिरवायचं. असं घे मला ओव्हन. दाखव. मी काय करते, मी आहे ना थोडंसं तंदूरवरती ठेवलं आहे. का तर आहे ना वरतून आहे ना चीज थोडंसं मेल्ट होईल. मग मी त्याला आहे ना पुन्हा थोडंसं तव्यावर ठेवेन खालून क्रिस्पी करायला. रेडी, जुगाडू पिझ्झा रेडी. आता मी ह्याला खायला देते जो व्हिडिओ काढतोय आणि रिव्ह्यू करायला सांगते. बघा गरम आहे गरम. बोल काहीतरी बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. बोल. मस्त. डिलिशियस, व्हेरी डिलिशियस. खरंच छान झालंय. हा.
नक्की सगळ्यांना सजेस्ट करशील बनवायला वीटचा हो, गव्हाचा हो. हा हेल्दी पण आहे. चपातीच्या पिठाचा. हा चांगलं टेस्टी आहे, हेल्दी आहे, डिलिशियस. सो मी पण सजेस्ट करते तुम्हाला की तुम्ही पण नक्की ट्राय करा. नॉर्मल चपातीचा पीठ आहे, ईस्ट नाहीये, दही नाहीये, काहीच नाहीये. ऍक्च्युली छान आहे. यू कॅन ट्राय. मी पण आता सगळे फटाफट बनवते, आम्ही लोक पण खाऊन घेतो, मग आम्हाला नंतर खाली आजा शाम होने आई खेळायला जायचं. चला. पिझ्झा खाल्ला आणि आम्ही आता आलोय पिझ्झा जिरवायला. पण सीन असा झालाय, आम्ही जिथे खेळतो क्लब हाऊसच्या समोरच तिथे फंक्शन आहे, त्यामुळे तिथे जागा नाहीये. मागच्या साईडला आलो तर इथे काळोख आहे थोडासा. चला बघूया. मला माहिती आहे लहान पोरांचं आहे, मी पण लहान आहे तरी पण मी बसली आहे. बाबा पडली असती आता. हा रोड तर दिस रोड इज बेस्ट फॉर मी. ए चप्पल. सॉरी. बस बस उतर. शायनिंग मारते मोठा. असं बसू का? अशी लाईट येते. बस मी याला चप्पल ठेवलीस. साफ आहे पण ते माझी चप्पल. बसून आलो तिथे गार्डन बस. ग्रीस पण आहे. थोडीशी मज्जा, थोडीशी मस्त. गाईस या लहान पोरींना बघा काय करते. सवय बघा. आणि पडणार नाही ना मी? नाही पण ना, मी पण आहे ना. भाई हे पण माझ्या वजनाचं नाही ना. नाही स्प्रिंग टाईप. बचपन याद आ गया रे. बडी कब हुई थी? एवढी वर्ष इथे राहते पण कधी याच्यावरती बसली नाही, आज बसली आहे. लास्ट टाइम माझ्यासोबत आलेली त्या आता बस बसलेली. याच्यावर नव्हती बसली मी, बसलेली. डोक्यावर बसलेली. चला बसलेलीस, बस. नको सांगूस. तू मोठी झाली कधी होतीस ते सांग. घरी लग्न झाल्यावर मोठी झाली. ते काय 1 महिना सासूचा मग. हे काढी. ते मजा वाटते रे. हम्म. आणि कोणी बघितलं तर शिव्या पडतील. का? लहान पोरांचं आहे. मग काय आलं, ते मजबूत आहेत. बोल तुम्ही पण बसून बघा. त्याच्यावर नाही बसता येणार त्या घोड्यांवर. नाही ते नाही. चलो बाबा, कल सुबह उठने का भी है. चला तर मग आम्ही पण चाललो घरी. हा व्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, कधी कुठे किंवा माहिती नाही पण भेटूया नक्की. टाटा बाय बाय, काळजी घ्या.
अर्धा तास